क्षत्रिय कुलावतस्य सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। सर्वप्रथम ज्या महापुरुषाने परमुलखात राहून स्वराज्याची संकल्पना मांडली ते स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले, ज्या मातेने आपल्या आयुष्याचा विचार बाजूला सारून उभ्या महाराष्ट्राचा संसार उभा केला आणि या मातीला दोन दोन छत्रपती बहाल केले, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, ज्या राजाने प्रत्येक माणसाच्या मनामनात स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची ज्योत पेटवली, ते जगातील सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा इतिहास वाचताना अंगावर काटा उभा राहतो, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात आणि पडणाऱ्या त्या प्रत्येक धारेत जिवंत छावा उभा असतो। तो स्वाभिमानी छावा म्हणजे संभाजीराजे भोसले। तसेच ज्या 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले, त्या मर्द मावळ्यांना, महान स्त्रियांना, महापुरुषांना आणि विचारवंतांना मी श्रेया साखरे तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो। तसेच उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा। मित्रांनो, कदाचित पाठीवरचा इतिहास पुसला जाईल, पानावरचा इतिहास फाडला जाईल, पण इथल्या प्रत्येक माणसाच्या काळजावर जो छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास कोरला गेला तो कदापि मिटणार नाही। 19 फेब्रुवारी 1630 ला शिवरायांचा जन्म आणि 3 एप्रिल 1680 ला मृत्यू, अवघ्या 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं। पण गेल्या 350 वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढींना सुद्धा प्रेरणा मिळत राहावी असं हे शिवरायांचं चरित्र, शिवचरित्र तुमच्या माझ्या समोर उभं आहे। ज्यावेळी महाराष्ट्राच्या मातीत सुलतानी सत्ता थैया थैया नाचत होत्या, स्त्रियांची अब्रू लुटल्या जात होती, कित्येक बायांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता, गरीबाचा कोणी वालीच उरला नव्हता, इतकेच काय तर मंदिरातला देव सुद्धा सुरक्षित नव्हता। त्यावेळी देवालाही संरक्षण देणारा आणि आपल्या रयतेचा अस्मिते व स्वाभिमानाचं रक्षण करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा, जो वीर होता, शूर होता, पण त्याही पेक्षा चारित्र्य संपन्न होता, परस्त्रीचा आदर करणारा आणि शत्रूच्याही स्त्रीला माता म्हणणारा माझा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महिन्याला 1500 मिळत नव्हते, पण लाडकी बहीण सुरक्षित मात्र नक्कीच होती। रांजेगावच्या पाटलानं एका महिलेवर अत्याचार केला म्हणून त्या पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा चौरंग करणारे माझे राजे। पण आज त्यांच्याच महाराष्ट्रात महिलाच काय, माझ्या 5-10 वर्षाच्या लहान ताईवर सुद्धा अन्याय अत्याचार केला जातो। ही फार मोठी शोकांतिका आहे। जगात अनेक राजे झाले, महाराजे झाले, ज्यांच्या दरबारात बाया नाचवल्या गेल्या, पण छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले एकमेव राजे ज्यांच्या दरबारात बाया वाचवल्या गेल्या। अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, जलदुर्गही बांधले, पण माझ्या राजानं येसाजी, तान्हाजी, बाजी सारखे जिवंत नरदुर्ग या मातीत तयार केले। शिवाकाशीत सारखा एक एक मावळा या मातीसाठी मरायला तयार व्हायचा आणि मरण्याचीही संधी मागून घ्यायचा, पण आम्ही मात्र 200 रुपये मजुरीसाठी त्याच मावळ्याचा ड्रेस घालून लग्न मंडपासमोर उभं राहतो आणि दारू पिऊन आलेल्या दीडदमडींच्या लोकांसमोर मुजरा करतो। हा आपल्या मावळ्यांच्या कर्तबदारीचा अपमानच नाही का? हा आपल्या मावळ्यांच्या कर्तबदारीचा अपमानच नाही का? महाराजांचा मावळा रात्री 2 वाजता गड चढायचा आणि आजचा मावळा रात्री 2 वाजेपर्यंत पॅकवर पॅक चढवतो। महाराज मावळ्यांना म्हणायचे तुमच्यासाठी काय पण, मावळे म्हणायचे महाराज तुमच्यासाठी काय पण आज 9 दिवसासाठी जरी भेटली तरी म्हणते तुझ्यासाठी काय पण। अहो, याला ओळखत नाही गल्ली आणि म्हणते तेरी झलक श्रीवंती। बरं, गाडी दुसऱ्याची, पेट्रोल तिसऱ्याचं, तुला फिरवीन माझ्या गाडीवर।
हे पाहून कदाचित छत्रपतींनाही वाईट वाटत असेल, कारण आज कित्येक देशात शिवाजी महाराज शाळेत शिकवले जातात. इस्रायल अमेरिकेसारख्या देशात शिवचरित्र वाचून सरकार चालवली जाते. पण आमच्या इथं मात्र शिवरायांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठीच करतात. शिवाजी महाराज आम्हाला जयंती पुरतेच आठवतात. मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा सिनेमा येऊन गेला. त्यातला तिरपी मान करून झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा आमचा आयडॉल झाला. पण दादांनो, चंदनाची चोरी करणारा तो पुष्पा आमचा आदर्श असण्यापेक्षा वयाच्या 16व्या वर्षी ज्या राजाने रायरेश्वराला आपल्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि औरंगजेबासमोर ताठ मानेने उभा राहून झुकेगा नाही साला म्हणत औरंगजेबालाही त्याची औकात दाखवली, ते छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श असले पाहिजे. आजकाल आम्ही महाराजांसारखी दाढी वाढवतो, कपाळावर चंद्रकोर लावतो. खुशाल लावा. बाकीच्या हेअरकट पेक्षा महाराजांचा लुक ठेवताय अभिमानच आहे. पण महाराजांचा लुक ठेवत असताना महाराजांचे विचार डोक्यात ठेवले पाहिजे. आज चौकात महाराजांची मिरवणूक निघते आणि त्या मिरवणुकीत शिवाजी महाराज की जय असे बेंबीच्या देठापासून आपण घोषणा देतो. पण त्याच बेंबीच्या देठापर्यंत दारू ढोसलेली असते. मग खरंच आपल्याला महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? स्वतःला शिवभक्त म्हणायचे, गाडीवर व माडीवर शिवरायांचे नाव लिहायचे. तीच गाडी बिअर बार समोर उभी करायची आणि त्याच माडीवर अवैध धंदे व भ्रष्टाचार करायचे. कसे शोभते शिवभक्तांना? नाही ना, नक्कीच नाही. म्हणून करे शिवभक्त तेव्हा शोभू जेव्हा महाराजांच्या विचारावर जगू, महाराजांना अपेक्षित असे वागू. चला तर मग महाराजांच्या विचारावर जगूया, पुन्हा एकदा शिवकाल निर्माण करूया. धन्यवाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज.